हिप्परगी धरणाचे 2 दरवाजे तुटल्यामुळे शिरोळ तालुक्यात कृष्णेच्या पातळीत 7 फुटानं घट। हिप्परगी धरणाचे 2 दरवाजे मंगळवारी अचानक तुटल्यानं शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीतील पाणी सुमारे 7 फुटानं कमी झाले। परिणामी शिरोळ तालुक्यातील कृष्णा काठावरील बहुतांश शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे फुटवॉल उघड्यावर पडलेत। याबाबत अधिक माहिती अशी की हिप्परगी धरणाचे 2 दरवाजे मंगळवारी अचानक फुटले। त्यामुळे धरणात साठलेलं पाणी अलमट्टी धरणाकडे मोठ्या प्रमाणात वाहून गेलं। धरणाचे दरवाजे तुटल्यामुळे धरण साठ्यातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊन वाहून गेल्याचा परिणाम शिरोळ तालुक्यालाही भोगावा लागलाय। कारण हिप्परगी धरणाच्या पाणी साठ्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीतील पाण्याला पार गणेशवाडीपर्यंत बॅकवॉटरचा दाब राहतो। यामुळे कृष्णेचं पात्र तुडुंब भरून असतं। मात्र मंगळवारी हिप्परगी धरणाचे 2 दरवाजे गंजून अचानक तुटल्यानं धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात पुढे वाहून गेलं। पाणी प्रवाहित झाल्यानं कृष्णा नदीत साठलेल्या पाणी पातळीत गणेशवाडीपर्यंत सुमारे 7 फुटापर्यंत झपाट्याने घट झाली। पाणी पातळीत अचानक घट झाल्यानं शिरोळ तालुक्यातील गौरवाडसह औरवाड, कवटेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, बुबनाळ, नुरसेवाडी, बस्तवाड, आखीवाड, सैनिक टाकळी आदी भागातील कृष्णा नदी काठावर बसवलेल्या कृषी पंपांचे फुटवॉल उघड्यावर पडले। परिणामी कृषी पंपधारक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। कृषी पंपाचे फुटवॉल उघड्यावर पडल्यानं शेतीला सुरू असलेला पाणीपुरवठा बंद पडला होता। तो पुन्हा सुरळीत करण्यासाठी कृषी पंपधारक शेतकऱ्यांना पुन्हा कसरत करून पाईपला पाईप जोडून फुटवॉल नदीपात्रात पाणी असलेल्या ठिकाणापर्यंत जोडावे लागले। दरम्यान हिप्परगी धरणाच्या तुटलेल्या दरवाजांची युद्ध पातळीवर दुरुस्ती सुरू असल्याचं समजतंय।